श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर पाण्यासारखा पैसा तुमच्या हातात राहत नसेल तर आजच करा हे मिठाचे उपाय. मिठाचे जीवनामध्ये भरपूर उपयोग आहेत. भाजीमध्ये, भातामध्ये मीठ जास्त झाले तरी नुकसान आणि कमी झाले तरी नुकसान. मीठ आपले आयुष्य वाढवतो आणि मीठच आपलं आयुष्य कमी करतो. मिठाचा वापर कसा करायचा हे बरेच लोकांना माहिती नाही, परंतु मी आज तुम्हाला खाद्यपदार्थांमध्ये किती मीठ टाकायचं हे सांगणार नाही आहे. तसे तर मिठाचे बरेच उपाय आहेत, परंतु मी तुम्हाला आज मिठाचे चमत्कारिक उपाय सांगणार आहे, जे की तुम्ही एकदम ध्यान लावून आणि श्रद्धेने करसाल तर तुमच्या घरात कधीच धनाची कमी किंवा पैशांची कमी भासणार नाही. परंतु लक्षात घ्या, कुठलेही कार्य मनापासून केले तरच त्याचे फळ मिळते. जर तुम्हाला वाटते की लक्ष्मी मातेने तुमच्यावर कृपा करावी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. आणि ज्यांना खरंच पैशाची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, मीठ हे बरेच प्रकारचे असतात. काळे मीठ, पहाडी मीठ, जाडे मीठ इत्यादी. ज्योतिषी शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचे प्रतिनिधी मानले जाते. मिठाला काही लोक राहूचे पण प्रतीक मानतात. चला तर मग जाणून घेऊया मिठाचे फायदे आहेत ते. नंबर 1. ज्योतिषी शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानला जातो. मिठाला जर तुम्ही स्टील आणि लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवत असाल तर ते चंद्र आणि शनीचे मिश्रण होते, जे की खूप घातक होते आणि बऱ्याच रोगांना आमंत्रण देते. मिठाला प्लास्टिकच्या डब्यात सुद्धा ठेवले नाही पाहिजे. मिठाला फक्त काचेच्या भरणीतच ठेवायला पाहिजे. त्यांनी कुठलाही रोग किंवा वाईट असर पडत नाही. नंबर 2. मिठाला तुम्ही सरळ तुमच्या हाताने दुसऱ्याच्या हातावर देणे टाळावे. मिठाचे पॉकेटसुद्धा देण्यापासून वाचावे. असे मानले जाते की यामुळे लोकांमधील संबंध खराब होऊन घरामध्ये नकारात्मक ऊर्जाचा वास होतो. नंबर 3. लक्षात घ्या, जेवण बनवताना जेवणाला कधी पण चाखून बघायचं नाही. त्यामुळे जेवणाची पवित्रता नष्ट होते आणि घरामध्ये दरिद्रता येते. मीठ कमी झाले असल्यास नंतर टाकू शकता. देवाला नैवेद्य देण्याच्या अगोदर जेवण चाखून बघितल्याने घरामधील सुखशांती निघून जाते. नंबर 4. जर सुखी राहायचं असेल तर करा हा उपाय. जर तुम्हाला कुठली व्यक्ती आवडत नसेल तर त्याच्या घरचे मीठ खाऊ नका. त्याच्या घरचे गोड खाल्ले तर चालेल. कोणत्याही पापी माणसांच्या घरातले मीठ तर अजिबात खाऊ नये, नाहीतर तुमचे जीवनसुद्धा त्याच्यासारखेच होईल. कुठले पण मिठाचे पदार्थ किंवा मीठ खायचे नाही. नंबर 5. कोणाच्या पण दबावाखाली मीठ अजिबात खायचे नाही. त्याने तुमच्या जीवनावर खूप मोठा असर पडू शकतो. मीठ त्यांचेच खाल्ले पाहिजे ज्यांच्यावर चांगले संस्कार आहेत आणि जे लोक धर्माचे पालन करतात. नंबर 6. मिठाचे सांडणे चांगले मानले जात नाही. बल्गेरिया, युक्रेन आणि रोमानियासारख्या देशातसुद्धा त्याला दुर्भाग्य मानतात आणि वादाचे सूचक मानतात. भारतात मिठाचे सांडणे अशुभ मानले जाते. मिठाच्या सांडण्यामुळं चंद्रमा आणि शुक्र दोन्ही कमजोर होतात. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास व्हायला लागतो. नंबर 7. दरिद्रता दूर करण्यासाठी हा उपाय करा. दरिद्रता दूर करण्यासाठी हा उपाय आठवड्यामध्ये गुरुवार सोडून एक दिवस फरशी पुसताना खडा मीठ पुसायच्या पाण्यात टाकावे. या उपायामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होतो आणि लक्ष्मी येण्याचा मार्ग मोकळा होतो. घरामध्ये बरकतसुद्धा राहते. नंबर 8. धनाचे मार्ग खोलण्यासाठी हा उपाय. घरामध्ये पैशाचा मार्ग चालू राहण्यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये मीठ टाकून नैऋत्य कोपऱ्यात ठेवा. त्याच्या मागे
एक लाल कलरचा लाईट लावून ग्लासमध्ये पाणी ठेवा. ग्लासमधले पाणी सुकल्यानंतर ग्लास स्वच्छ करून त्यात मीठ आणि पाणी पुन्हा भरून ठेवा. टॉयलेट आणि बाथरूमचा वास्तुदोष मुक्ती उपाय. मीठ हे प्रत्येक गंदगीला साफ करणारा पदार्थ आहे आणि एका काचेच्या वाटीमध्ये जाडे नमक भरून बाथरूममध्ये ठेवून द्यावे. या उपायामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि प्रत्येकी 1 महिन्यानंतर काचेच्या वाटीमधले मीठ फेकून द्या आणि काचेची वाटी साफ करून पुन्हा दुसरे मीठ भरा. नंबर 10. टॉयलेटमध्ये एका काचेच्या वाटीमध्ये जाडसर मीठ भरून ठेवावे आणि 15 दिवसानंतर ते बदलवावे. आधीचे मीठ टॉयलेटच्या सिंकमध्ये सोडून द्यावे. नंबर 11. धनप्राप्ती आणि बरकतीसाठी उपाय. मिठाला काचेच्या बरणीत ठेवावे आणि त्यामध्ये 4-5 लवंग टाकाव्यात. त्यामुळे पैशांचे येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि घरात बरकतसुद्धा राहील. आणि या उपायामुळे मिठाला सुगंधसुद्धा येईल. पैशांची कधी कमी भासणार नाही. नंबर 12. जर कोणाला व्यक्तिगत बाधा असेल तर एका मुठीत मीठ घेऊन संध्याकाळच्या वेळेस डोक्यावरून 3 वेळेस उतारायचे आणि दरवाजाच्या बाहेर फेकून द्यावे. असे लगातार 3 दिवस करायचे. आराम नाही मिळाला तर डोक्यावरून पुन्हा मीठ उतारून टॉयलेटच्या सिंकमध्ये सोडून द्यावे. त्यांनी आराम नक्कीच मिळेल. नंबर 13. वास्तुदोष हटवण्यासाठी हा मिठाचा उपयोग. जर तुमच्या घरात इकडची वस्तू तिकडे झालेली असेल, जे की वास्तुदोषमध्ये येत असेल आणि तुम्ही त्याला काढू शकत नसेल आणि मनात खंत भीती असेल तर दोन्ही हातांमध्ये साबूत मीठ घेऊन तिथं थोडा वेळ थांबा आणि थोड्या वेळाने वॉश बेसिनमध्ये टाकून वाहून द्या. मीठ इकडे तिकडे फेकता किंवा ठेवता कामा नये. नंबर 14. रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय. झोपायच्या वेळेस आपले डोके पूर्व दिशेला करावे आणि एका कटोरीमध्ये सेंधा मीठ घेऊन बेडरूममध्ये ठेवून द्यावे. त्याच्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. घरामध्ये पैशांचा प्रवाह येत राहील. रोगांपासून वाचण्यासाठी साधारण मिठाचा कमीत कमी वापर केला पाहिजे. त्याच्या जागी स्वयंपाकामध्ये सेंधा मीठ वापरले पाहिजे. नंबर 15. जर कोणी बऱ्याच वेळापासून जास्त बिमार असेल तर त्याच्या उशीजवळ काचेच्या भांड्यात मीठ ठेवावे आणि आठवड्यातून ते 1 वेळा बदलवावे. हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागेल. नंबर 16. नजर उतरण्यासाठी मिठाचा हा उपाय. जर तुमच्या मुलाला कुणाची नजर लागलेली असेल तर चिमूटभर मीठ हातात घेऊन किंवा मुठीत घेऊन त्याच्यावरून उतरवा आणि वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यावे. घरातील नळ चालू करून वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. त्याची नजर उतरून जाईल. नंबर 17. शनीच्या दुष्प्रभावापासून वाचण्याचा हा उपाय. जर तुम्हाला भाजीमध्ये किंवा भातामध्ये मीठ कमी वाटले तर वरून मीठ घेऊ नये. अशा परिस्थितीत काळे मीठ किंवा काळे मिरे यांचा उपयोग करावा. नंबर 19. कुंडलीमध्ये चंद्र आणि मंगळ कमजोर असला तर हा उपाय करा. जर कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असेल तर साधारण मिठाचा उपयोग अजिबात करायचा नाही. त्याच्या जागी सेंधा नमक वापरायचे. त्यामुळे BP सारखे आजार दूर होतात. जर कुंडलीमध्ये मंगळ कमजोर असेल तर समुद्री मिठाचा वापर करावा. नंबर 19. घरातील भांडणांपासून वाचण्याचा उपाय. जर पती पत्नीमध्ये सारखे भांडणं होत असतील, कुठल्याही प्रकारचे भांडण किंवा मानसिक अशांती असेल तर बेडरूममध्ये एका जाड्या मिठाचा खडा किंवा सेंधा मिठाचा खडा कोपऱ्यात ठेवून द्यावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तो मिठाचा खडा 1 महिन्याने बदलून दुसरा ठेवावा. नंबर 20. मनातील अशांती दूर करण्याचा उपाय. जर तुमच्या मनात अशांती किंवा वाईट विचार सारखे चालत असतील, कुठल्याही प्रकारचे टेन्शन असेल तर त्यामुळे तुमची तब्येत खराब होईल.
त्याच्यासाठी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात मीठ मिसळून आंघोळ करायची आहे. त्यामुळे तुमच्या शरीराची शुद्धी तर होईलच, सोबतच तुमच्या मनाची अशांतीसुद्धा दूर होईल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी सुद्धा लिहा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर